मी उपमा करताना पण आता मनातच आलं माझी सोनू आली असती. बिफोर इट्स टू लेट, आय मीन इट्स ऑलरेडी लेट, कारण मी कॅनडाला डिसेंबरमध्ये गेलेली आणि ते व्लॉग्स अजूनही पेंडिंग आहेत. आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण चला आता आपण डिसेंबरमध्ये जाऊया. नेमकं मी न्यू इयर कसा सेलिब्रेट केला कॅनडाला हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट्स स्टार्ट द ब्लॉग. कुठे कुठे नायग्रा डाऊनटाऊन. हा नाही गाणं. आणि आता मी कॉफी घ्यायला लागलो टिम हॉर्टन्समध्ये. तर आय गेस दिस नाही ते हे माझं सेकंड टाइम आहे. मी इंडियाला घेतलेलं टिम हॉर्टन्सला जेव्हा आम्ही थांबलेलो. आम्ही इंडियाला टिम हॉर्टन्समध्ये इथे काहीतरी म्हणतात त्या लोणावळ्याच्या जागेला जिथे थांबतात, काय म्हणतात ते ब्रेक असतात घेतात बघ लोणावळ्याला. ऑन रूट बंद आहे. ओ क्लोज रे. इथे काय नाही अजून बंद आहे टिम हॉर्टन्स. बंद झालं 5-10 मिनिटं आधी. 12-4. ओ गॉड. आणि लोक इथे छान वाटतंय. ये ते फ्रेम मध्ये. फेरिस व्हील बसायला पाहिजे नेक्स्ट. आपण फ्रायडेला कधी संडेला येऊ तेव्हा पूर्ण बसू मस्त. इथे छान आहे. पण हे बॉस्टन पिझ्झा. चल पिझ्झाचं बघूया. आम्ही इथे पण पिझ्झामध्ये ट्राय करायला आलो. इट इज क्लोज. म्हणजे 12 वाजून गेले आहेत पण 15 मिनिटं आधी आलो. हा तर भेटलं असतं पण काहीच नाही आहे इथे. कॉफी पण नाही भेटत आहे. हां अजून कुठली प्लेस आहे आपण बघू शकतो. सगळं बंद झालं. सगळं बंद आहे. तर आम्ही ते एकदा बघूनच इथे बघूया काय आहे का. पण सगळं टिम हॉर्टन्स पण बंद आहे. आता आपण आलोय कसिनोमध्ये. कसिनोच्या बिल्डिंगमध्ये. कसिनोमध्ये लुक ॲट द बिल्डिंग. थांब. आम्ही गेलेलो नायग्रा फॉल्स बघायला आणि एवढा सुंदर फॉल होता. ह्याचा पण व्लॉग येणार आहे, सो स्टे ट्यून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी मावशी आणि काका ह्यांचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या घरी इन्व्हाइट आलेलं क्रिसमससाठी. आणि त्याचबरोबर एक न्यू इयर गेम नाईट सेलिब्रेशन आम्ही सेलिब्रेट केलं. खूप मजा केली आणि काय काय गेम खेळलो ह्याचं एक छोटीशी ग्लिम्स मी ॲड करणार आहे ह्या व्लॉगमध्ये. सो तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. मान खाली. On the count of 3. 1, 2, 3. 1, 2, 3. आणि कसा वाटला गेम? बाय द वे लुक ॲट माय मावशी आणि काका. ते आर द मोस्ट रोमॅन्टिक कपल अँड द बेस्ट कपल आय एव्हर नो. हा गेम खूप सोपा होता. तुम्हाला फोनमध्ये बघून तिथे बाटली जी ठेवली आहे त्या बाटलीमध्ये हातात जो पेन आहे तो टाकायचा होता. इट वॉज रिअली फन गेम. आय मीन लाईक तुम्ही जर तुमच्या घरी सगळ्या फॅमिलीसोबत असाल तर डेफिनेटली ट्राय करा, कारण खूप मजा येते. ओके, लेट मी टेल यू अ सिक्रेट. माझ्या मावशीला खूप सुंदर जेवण बनवता येतं आणि मी जेव्हाही कॅनडात जाते माझी सगळ्यात जास्त मजा असते, कारण ती एवढं सुंदर सुंदर मस्त मस्त वेगळ्या पद्धतीचं जेवण बनवते. आत्ता ह्यावेळी होता पास्ता. तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल ना तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी कॅनडाला किती काय काय खाल्लेलं. लहान असताना बोलायचं ना की अरे मामाच्या गावी चाललोय, ह्यावेळी मी मावशीच्या गावी आली असं वाटतंय. त्यानंतर न्यू इयर इव्हनिंग आम्ही काही अशी सेलिब्रेट केली. दिस इज द फर्स्ट टाईम मला असं वाटतं की न्यू इयरला मी एवढं एन्जॉय केलं असेल. सो थँक्यू टू माय काका आणि मावशी, कारण त्यांच्यामुळे मला एवढं एन्जॉय करायला मिळालं.
होप तुम्हाला हा डान्स आवडला असेल. त्यानंतर केक कटिंग टाईम होतं कारण रात्रीचे 12 वाजायला आलेले. सो आम्ही एक चीज केक बनवून घेऊन गेलेलो, आयुष आणि मी बनवलेला. एवढा मस्त झालेला, मला तरी भरपूर आवडला. दिस वॉज माय फर्स्ट अटेम्प्ट ऑफ मेकिंग अ चीज केक. तर कसा वाटला हा न्यू इयर व्लॉग मला नक्की सांगा. पण हा व्लॉग इथेच संपला नाहीये, अजून एक गंमत आहे, ती म्हणजे आत्ता आम्ही चाललो आहोत स्केटबोर्डिंग करायला. आय वॉज सो एक्सायटेड कारण दिस वॉज माय फर्स्ट टाईम मी काहीतरी असं ट्राय करते. आणि गंमत तर आता पुढे घडेल की तुम्ही सगळे बघणार आहात की नेमकं मी किती प्रो आहे. म्हणजे मला पहिल्याच गोमध्ये एवढं सुंदर मी करू शकते हे सगळंच तुम्हाला दिसणार आहे. सो कीप ऑन वॉचिंग. काय हां ते घेते. आम्ही आता पोहोचलोय स्कीला आणि मी झोपेत आहे अजून. माझा फेस तुम्ही बघू शकतात. She is my Sundari. Please comment Sundari if you like my Sundari. Let me introduce her to you all. तिचं नाव आहे आयरा आणि आय लव्ह हर. Ira, look here. Are you ready? Say this. Do the thing. Ira, do this. Are you ready? Ready. असं कर. Ready. Ready. लहान मुलं एवढी कशी गोड असू शकतात ना. मला हिच्याकडे बघून एवढं प्रेम येतं ना. आय जस्ट लव्ह हर. पण लुक ॲट हर, शी इज लिटरली अ स्नो बॉल. म्हणजे असं छोटंसं गोंडस बाळ येते. तिच्याबद्दल मी बोलतच आहे तर आय डोंट वॉन्ट यू ऑल टू मिस दिस व्हिडिओ ऑफ हर्स जो मी काढलेला. ती एवढं सुंदर इडली काढते. म्हणजे मी लहान असताना तर मला आत्ताही मी इडली काढायला गेली तर मी अर्धे तर असे वेगळेच दिस शेपमध्ये बाहेर येतात ते. पण लुक ॲट हर, एवढं परफेक्शन. पण येस, चला आता परत जाऊया आपल्या स्कीइंग व्हिडिओकडे. ती पण रेडी होत होती स्कीइंगसाठी आणि इथे मी पण रेडी होत होती. एवढे टाईट हे शूज होते आणि मला असं वाटलेलं की पहिले टाईटच शूज घालतात, नंतर माझे पाय सुजलेले, लिटरली लाल पडलेलं. आणि मला नंतर रिअलाइज झालं की एवढे पण टाईट नव्हते घालायचे. Big one. Shoes थोड़े heavy है ना. Shoes heavy है ना. No, shoes is not heavy. Ooh. There are different helmets. Yeah. We are waiting for someone to help us with the helmets. आणि मग आम्ही जाणार आहोत पुढे स्कीइंगला. राईट आयरा, आर यू रेडी? काय बिग जंप. आता मी वर झालो आहे. इथून स्की करणारे खालपर्यंत आणि माझे लेसन सुरू आहेत, प्रायव्हेट लेसन्स. आणि ते गाईड कोच आहेत, गाईड म्हणतात कोच आहेत. सो आणि मी गारडली, माझा तोंड बोलता पण नाही येत आहे. सो आय एम रेडी, लेट्स गो. तुम्हाला माझं एक सिक्रेट स्किल्स दाखवायचे आहेतच मला ह्या व्हिडिओ थ्रू. तर मी विचार केला वाय नॉट गिव्ह यू अन एंटायर व्हिडिओ ऑफ नक्की माझ्या आयुष्यात एवढं प्रो लेवलचे स्किल्स मी कसे दाखवलेत. आत्ता ही गंमत थोडी पुढे जाऊन सिरियस होणार आहे. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग कारण पुढच्या व्लॉगमध्ये माझे स्किल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर या व्लॉगमध्ये बेस्ट मोमेंट कुठला होता लेट मी इन द कॉमेंट्स बिलो.